नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पाटणा बंगलोरनंतर इंडी आघाडी जी होती त्यामध्ये सहभागी झालेल्या 26-28 पक्षांची बैठक मुंबईत झाली. ती 1 सप्टेंबरला झाली होती आणि त्यामध्ये एक ठरलं होतं की तो महिना म्हणजे सप्टेंबर महिना संपण्याच्या आत शक्यतोवर सगळ्या मित्र पक्षांनी मिळून जागा वाटपाचा आपापल्या राज्यातला विषय उरकला पाहिजे. म्हणजे ज्या राज्यामध्ये जो पक्षप्रमुख असेल, म्हणजे मोठा पक्ष असेल, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि खरा मोठा पक्ष आहे, त्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्याशी आपलं जागा वाटप उरकलं पाहिजे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष मोठा आहे, त्यांनी आपल्यासोबत आलेल्या डाव्या आणि काँग्रेस, डावी आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर बंगालमध्ये इंडी आघाडी म्हणून लढायचं असेल तर जागा वाटप हे सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत फायनल केलं पाहिजे असं ठरलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये मायावती त्या आघाडीमध्ये सहभागी झालेले नाहीत, पण अखिलेश यादव आपला समाजवादी पक्ष घेऊन तिन्ही बैठकांना हजर राहिला. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये इंडी आघाडी म्हणून लढायचं असेल तर तिथलं जागा वाटप लोकसभेचं जे आहे ते आत्तापासून काँग्रेस पक्ष आणि इतर कोण मित्र पक्ष असतील तर त्यांना घेऊन अखिलेशने पूर्ण केलं पाहिजे. हे 1 सप्टेंबरला ठरलं होतं. 1 सप्टेंबर. त्याला आता किती दिवस झालेत बघा. मी बोलतोय ती तारीख मला वाटते 20 तारीख आहे आणि अजूनही असं कुठल्याही राज्यातलं लोकसभेचं जागा वाटप होऊ शकलेलं नाही. आणि दरम्यान 5 विधानसभा, वेगवेगळ्या 5 विधानसभा ज्या आहेत राज्यांच्या, तिथे निवडणुका होणार आहेत. त्यापैकी तेलंगणा सोडून द्या किंवा तुमचं मिझोराम सोडून द्या, पण उरलेल्या 3 विधानसभा ज्या आहेत, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान, या 3 विधानसभांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कारण तिथे जवळजवळ 65 लोकसभेच्या जागा येतात आणि तिथे विधानसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडी एकजुटीने लढली तरच लोकसभेमध्ये ती आघाडी अधिक मजबूतपणे एकत्र येऊ शकेल. कारण प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक असते तेव्हा मित्रपक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढतात आणि जी एकजूट दाखवतात त्याचा परिणाम आणि फायदा पुढच्या प्रत्येक निवडणुकीत किंवा प्रत्येक राजकीय कारवाईमध्ये मिळत असतो. पण इथे गंमत अशी झालेली आहे की छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 3 ठिकाणी काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे आणि इंडी आघाडीत सहभागी झालेल्या इतर छोट्या पक्षांना आपल्या जागा वाटपामध्ये विधानसभेच्या सामावून घ्यायला काँग्रेस पक्ष बिलकुल तयार नाही आहे. राजस्थान असो किंवा मध्य प्रदेश असो, तिथे तर काँग्रेसमध्येच गटागटांची मारामारी आहे. पण तीसुद्धा आपण बाजूला ठेवू, कान धरून राहुल गांधी त्यांना शिस्तीत बसवतील हे पण आपण गृहीत धरू. पण मुद्दा असा आहे की मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये, काही प्रमाणात छत्तीसगडमध्ये मायावतींचा बहुजन समाज पक्ष वारंवार गेल्या 20-30 वर्षापासून निवडणुका लढवतोय आणि काही प्रमाणात त्यांनी आपला एक मतदारांचा गट तयार केलेला आहे, ज्याला त्यांची छोटी का होईना पण व्होट बँक म्हणता येईल. ती या इंडी आघाडीपासून पहिल्या फटक्यात विरोधात आहे, ती बरोबर गेलेली नाही. म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांना सोडून आपण स्वतंत्रपणे लढणार हा मायावतींचा दावा आहे. पण समाजवादी पक्ष जो आहे अखिलेश यादव यांचा, ज्याचे ते सर्व आहेत, ते मात्र इंडी आघाडीत आलेले. पण उत्तर प्रदेशमध्ये ते जसा सगळ्यात मोठा पक्ष आहेत तशी परिस्थिती मध्य प्रदेश, राजस्थान किंवा छत्तीसगडमध्ये नाही. छत्तीसगडमध्ये मला वाटते समाजवादी पक्षच नाही आहे, असेल तर किरकोळ अगदी नगण्य आहे. पण मध्य प्रदेश आणि राजस्थान या 2 राज्यामध्ये समाजवादी पक्षाचे काही पॉकेट्स आहेत आणि एखाद दुसरा आमदार तिथून यापूर्वी निवडून आला आहे. एक 25-40 जागा त्यांनी यापूर्वी लढवलेल्या असतात आणि 1, 2, 3 असे काहीतरी आमदार निवडून येतात आणि ते दरवेळेला काँग्रेसच्याच पाठिंब्याला उभे राहतात.
पण निवडणुका लढताना काँग्रेस त्यांना बरोबर घेत नाही आणि हे काँग्रेस बरोबर जात नाहीत, कारण त्यांना आवश्यक आहेत, मागणी आहे तितक्या जागा काँग्रेस सोडत नाही. आणि आता परत नेमकी तीच परिस्थिती आलेली आहे. पण एक त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की पाटणा, बंगलोर, मुंबई इथे मोठ्या उत्साहात आलेले जे अखिलेश यादव आहेत त्यांना काँग्रेसचे कमलनाथ मध्य प्रदेशात सोबत घ्यायला बिलकुल तयार नाहीत. आता हा उत्तर प्रदेशच्या लगतचं राज्य आहे, त्यामुळे तिथे काही प्रमाणात समाजवादी पक्षाचा निदान सीमा भागामध्ये प्रभाव असू शकतो. त्यामुळे त्यांना घेतलं, त्यांना समजा अगदी मध्य प्रदेशच्या मतदानामध्ये 2 किंवा 2.5%, 2% अशी मतं असतील, पण ती मतं जर इंडी आघाडी म्हणून काँग्रेसच्या बरोबर आली तर बाकीच्या मोठ्या प्रदेशामध्ये जी काय 2000, 5000 अशी समाजवादी मतं असतात त्याचा काँग्रेसला काठावर गमावायच्या जागा आहेत त्या जिंकायला फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठी तर आघाडी असते. आघाडी कशासाठी असते? अनेकदा 4-5 हजारांनी एखादा उमेदवार पराभूत होतो आणि तिथे मित्रपक्ष होऊ शकेल अशा पक्षाने 12-13 हजार मतं मिळवलेली असतात. म्हणजे त्यांची बेरीज केली तर जिंकलेल्या उमेदवारापेक्षा 2 पराभूत उमेदवारांच्या मतांची बेरीज अधिक असते. म्हणजे त्या दोघांची आघाडी झाली तर ती जागा जिंकलेला, समजा भाजप जिंकत होता तर ती भाजपला जिंकणं अशक्य होत असतं आणि म्हणून आघाडी करायची असते मतविभागणी टाळण्यासाठी. पण जितक्या जागा अखिलेशला मध्य प्रदेशात पाहिजेत तेवढ्या जागा द्यायला तुमचे काय म्हणतात कमलनाथ यादव ते तयार नाही आहेत. आणि त्यामुळे खवळलेल्या अखिलेशनी घोषणा करून टाकली की ठीक आहे, आम्हाला बहुतांश जागा आता मध्य प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू. आता बहुतांश म्हणजे किती? तर मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा आहेत आणि त्या 230 पैकी 60, 70, 80 किंवा 100पर्यंत जागा जर अखिलेशने लढवल्या तर तिथे सरासरी 5,000 ते 60-70 हजारपर्यंतच्या मतं त्यांनी घेतली तर त्यांचे कदाचित 2-5 उमेदवार निवडून येतील. पण दुसरीकडे त्यांच्या या 50-70 जागा लढवण्यामुळे काँग्रेसच्या कमीत कमी 40-50 जागा अडचणीत येऊ शकतात. कारण त्या कमी फरकाने ज्या जिंकायच्या जागा आहेत त्या नेमक्या अशा जागी असतात. म्हणजे ती समाजवादी पक्षाची 12,000, 7,000, 11,000 मतं इकडे आली असती तर काँग्रेसचा उमेदवार जिंकू शकतो अशी परिस्थिती असते. आणि तीच गोष्ट राजस्थानमध्ये सुद्धा आहे. आणि राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही ठिकाणी स्थानिक काँग्रेस नेते इंडी आघाडीला म्हणजेच समाजवादी पक्षाला सोबत घ्यायला बिलकुल तयार नाहीत. ही गोष्ट समाजवादी पक्षाची आहे. पण इंडी आघाडीमधला आणखीन एक पक्ष आहे ज्याची आजपर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान किंवा छत्तीसगड या राज्यामध्ये आपली किती ताकद आहे, किती व्होट बँक आहे हे आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. पण तो पक्ष इंडी आघाडीत आहे आणि तो दिल्ली आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये सत्तेवर बसलेला आहे. आणि गुजरातमध्ये त्याने मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे उमेदवार गेल्या विधानसभेत पाडून देण्याचं महत्कार्य केलेलं आहे भाजपसाठी. त्या पक्षाचं नाव केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष असं आहे. आम आदमी पक्ष. आणि आम आदमी पक्षाला 1% सुद्धा मतं मिळतील का याची गॅरंटी नाही आहे. मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो किंवा राजस्थान असो. जितकी ताकद त्यांनी गेल्या वेळेला गुजरातमध्ये झोकून दिली होती आणि 1-1.5 वर्ष मोर्चे बांधणी केली होती तेवढी राजस्थान, मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये केलेली नाही. आणि त्यामुळेच आज अखिलेशसारखंच तिन्ही राज्यामध्ये स्वतंत्रपणे लढायचा असा निर्णय जर आम आदमी पार्टीने घेतला तर त्याचा मोठा फटका इंडी आघाडीतला प्रमुख पक्ष काँग्रेसला या तिन्ही राज्यात बसू शकतो. आणि म्हणूनच मी पहिल्यापासून सांगत आलो की जेव्हा कुठलीही आघाडी तयार होते तेव्हा त्या आघाडीमध्ये जे पक्ष सहभागी होतात
त्या पक्षांचे सर्वोच्च नेते एकत्र बसले किंवा प्रमुख नेते एकत्र बसले, प्रत्येक पक्षाचे 4, 5, 7, 8 वगैरे, म्हणून आघाडी यशस्वी होत नाही. आघाडी यशस्वी होण्यासाठी तळागाळापर्यंत, तालुका, जिल्हा आणि मतदारसंघापर्यंत त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी एकमेकासाठी जीवाभावाने लढायला पुढे आलं पाहिजे. एकमेकाला पाडण्यासाठी नव्हे, तर आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो या तत्वावर आघाडी यशस्वी होत असते. दुसरा मला पक्ष काय देणार आहे या आधारावर आघाडी यशस्वी होत नाही. आघाडी यशस्वी होण्यासाठी मी दुसऱ्या पक्षाला, मित्र पक्षाला काय देणार आहे याला प्राधान्य असतं. आणि इथे आपण बघतो की इंडी आघाडी म्हणून एकत्र आलेले, संमेलनं करणारे जे पक्ष आहेत, त्या पक्षांमध्ये प्रत्येकाचा मुद्दा असा आहे की दुसरा मला काय देणार आहे. अगदी पहिली बैठक झाली पाटण्यामध्ये, तेव्हासुद्धा तिथे केजरीवाल यांनी एक अट घातली होती की आघाडी म्हणून एकत्र येत असाल तर राज्यसभेमध्ये जो दिल्लीचा सेवाविषयक प्रस्ताव आहे, सेवा विधेयक काय आहे, ते पराभूत करायला इंडी आघाडीत येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या पक्षांनी आम आदमी पक्षाच्या बाजूने उभं राहून भाजपच्या वतीने आणला जाणारा तो प्रस्ताव मोदी सरकारचा राज्यसभेत पराभूत केला पाहिजे. पण त्याला त्याच संमेलनामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी साफ नकार दिला होता. अशा कुठल्याही अटी घालून आघाडी यशस्वी होऊ शकणार नाही. तेव्हा अटी घालून आघाडीमध्ये कोणी येऊ नये हे पाटण्यातच खरगे म्हणाले होते. आता तो प्रस्ताव मागे पडलाय, पण भूमिका सरळ होते की मला या आघाडीचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल या विचाराने प्रत्येक पक्षाचा नेता आघाडीत आलेला आहे. पण आघाडीला माझा फायदा होईल असं योगदान मी काय देऊ शकतो अशी कुठलीही भूमिका कुठल्याही पक्षाच्या डोक्यात नाही. आणि म्हणूनच काँग्रेस जर मध्य प्रदेशच्या निवडणुकीत आपल्याला सोबत घेऊन आम्हाला अपेक्षित आहेत त्याच्या जवळपास काही जागा तरी समाजवादी पक्षाला सोडणार नसेल, तर आम्हाला शक्य होतील तितक्या जागा लढवू. आणि एकदा त्या लढवल्या की त्यानंतर लोकसभेत काँग्रेसबरोबर किंवा इंडी आघाडीबरोबर आम्ही कुठलंही जागा वाटप करणार नाही असं अखिलेश यादवनी आत्ताच जाहीर करून टाकलेलं आहे. याचा अर्थ मित्रांनो असा होतो की लोकसभेची निवडणूक अजून घोषितसुद्धा झालेली नाही, 7 महिने शिल्लक आहेत. पण त्याच्या आधीच अखिलेश यादवने आपल्या अटीवर इंडी आघाडी उत्तर प्रदेशाबाहेर वागणार नसेल तर उत्तर प्रदेशात सुद्धा इंडी आघाडीला आमच्या लेखी कवडीची किंमत नाही. आम्ही उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुका इंडी आघाडी म्हणून लढवणार नाही, स्वबळावर सगळ्या जागा लढवू असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना ठोस उत्तर देताना उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजित राय किंवा काहीतरी आहेत, जे मोदींच्या विरोधात 2दा पराभूत झाले, अजय राय, अजय राय नावाच्या उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षाने आत्ताच सांगून टाकले की आम्हाला समाजवादी पक्षाबरोबर जायचंच नाही. काँग्रेससुद्धा उत्तर प्रदेशच्या सगळ्या 80 जागा लढवणार आहे. म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी हे इंडी आघाडीतले 2 प्रमुख पक्ष आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश लोकसभेमध्ये इंडी आघाडी म्हणून लढणार नाही याची आत्तापासून घोषणा करून टाकलेली आहे. त्याखेरीज तिसरा पक्ष आम आदमी पक्ष, तो सुद्धा लोकसभाचे काय होईल ते होईल, पण आत्ता विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. तशी त्यांनी घोषणा केलेली आहे, उमेदवार ठरवायला घेतलेले आहेत. मला सांगा मित्रांनो, अशा रीतीने लोकसभेत मोदींना हरवणं शक्य आहे का? कारण वारंवार, आज नव्हे, गेल्या 10-15 वर्षापासून मोदी विरोधात किंवा त्याच्या आधी भाजप विरोधात ज्या ज्या आघाड्या बनवल्या जात होत्या त्या प्रत्येक वेळेला
विश्लेषण करताना मी एक भूमिका सातत्याने मांडत आलो की आघाडी बनवली जाते, ती आघाडी जर जपून चालवली नाही तर आघाडीचं तारू किंवा नौका आहे ती जागा वाटपाच्या खडकावर जाऊन आपटते आणि फुटते आणि त्या आघाडीत बसलेले सगळेच्या सगळे त्या आघाडीच्या नौकेतले लोक बुडून मारतात. आत्तासुद्धा पाटणा, बंगलोर, मुंबई इथे जे काही झालंय त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा शरद पवार मिळून इंडी आघाडीचं लोकसभेचं जागा वाटप करू शकलेले नाहीत. कारण प्रत्येकाला अधिक जागा पाहिजेत. उद्धव ठाकरे यांचे 5 खासदार आहेत, शरद पवारांचे 3 खासदार आहेत, काँग्रेसचा 1 होता तोही सध्या मरण पावलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा लोकसभेचा एकही खासदार नाही. पण काँग्रेसला निम्म्याहून अधिक जागा पाहिजेत, शिवसेनेला 22 जागा पाहिजेत, राष्ट्रवादी सुळे गटाला 16 जागा पाहिजेत. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची तर महाराष्ट्रात लोकसभेच्या कमीत कमी 60-70 जागा असल्या तरच इंडी आघाडीतलं जागा वाटप यशस्वीरित्या होऊ शकेल. पण त्याचा चान्स मला दिसत नाही. कारण आघाडीचं मूलतत्व जे आहे ते लक्षात घ्यावं लागतं, जे लढाईमध्ये उतरलेल्या सैनिकांचं असतं. लढाईमध्ये जे सैनिक आपण बघितलं ना, ते गलवान खोऱ्यामध्ये बिन हत्याराची चिनी आणि भारतीय सैनिकांची लढाई झाली, ज्याच्यामध्ये बंदुकीची गोळी वापरली गेली नाही, लाथाबुक्क्यांनी काठ्यांनी मारामारी झाली. त्यामध्ये भारताचे काय 20-22 सैनिक मारले गेले आणि चीनचेही 40-42 सैनिक मारले गेले. हे सगळे सैनिक एकमेकांना आपल्या सहकाऱ्यांसाठी प्राणपणाला लावून लढत होते. आपल्या कर्नलची हत्या झाली आहे, आपला कर्नल मारला गेला म्हणून त्या बाकीच्या सामान्य भारतीय जवानांनी हातात कुठलं हत्यार नसताना सुद्धा 42 की 46 चिनी सैनिक मारले. आपला जीव वाचवायला ते गेले नाहीत. आपल्या कर्नलला, आपल्या तिथल्या स्थानिक सेनापतीला जर चिनी सैनिकांनी मारलं असेल तर आपण मेलो तरी 72, पण समोरच्या जो मिळेल त्याला ठार मारायचं. म्हणून आपला जीव पणाला लावून 20 भारतीय जवान शहीद झाले. त्याला आघाडी म्हणतात मित्रांनो. आपला कर्नल आणि आपले जवान या प्रत्येकाला धक्का लागला तो स्वतःला लागला. म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावणारे जे सैनिक असतात त्यांची जी एकजूट असते त्या एकजुटीला आघाडी म्हणतात. भाजप उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 74-75 जागा लढवते. जे 2 छोटे पक्ष आहेत त्यांना 2-2, 1-1 जागा देते. त्यांचे पण निवडून आणते, आपले पण 60-70 खासदार निवडून आणते. ते एकमेकाला मदत करतात. आपल्याला फायदा पाहिजे, आपल्या 2-4 जागा झाल्या पाहिजेत म्हणून ते छोटे पक्ष हट्ट करत नाहीत. आणि भाजपला त्यांचा 1 खासदारसुद्धा कधीही निवडून येत नव्हता, त्याला लोकसभेत निवडून आणणं शक्य होतं. बदल्यात भाजपलाही जिथे 60च्या पुढे जाणं शक्य नव्हतं तिथे 70-72 पर्यंत जाता येतं. हा जो परस्पर समझौता असतो, समजूतदारपणा असतो, त्याचा अभाव असलेली आघाडी एकत्र टिकू शकत नाही, लढू शकत नाही, म्हणून जिंकू शकत नाही. 3 विधानसभांच्या निवडणुकांमध्ये इंडी आघाडी ही कसोटीला लागलेली आहे की त्या इंडी आघाडीमध्ये आलेले जे पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आहेत ते एकजुटीने विधानसभा लढणार की नाही याची अग्निपरीक्षा, सत्वपरीक्षा या 3 विधानसभांच्या निवडणुकीत होणार आहे. पण प्रत्यक्ष फक्त निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होता या 3 राज्यातली इंडी आघाडी जमीनदोस्त होताना आपल्याला दिसते. आणि त्यावरूनच लोकसभेला काय होऊ शकेल याची तुम्ही कल्पना करा. कारण ममता बॅनर्जींना माहिती आहे की उत्तर प्रदेशात आपण जागा पण मागू शकत नाही आणि अखिलेशला माहिती आहे
की आपण बंगालमध्ये जागा वाटपात जागा मागू शकत नाही, पण डावी आघाडी काँग्रेस यांची अवस्था अशी आहे की त्यांना उत्तर प्रदेशातून पण निवडून यायचं आहे, बंगालमधून निवडून यायचं आहे, मध्य प्रदेशातून निवडून यायचं आहे. त्यामुळे छोटे 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 जे पक्ष आहेत त्यांची मतं आपल्याला मिळाली तर आपला मोठ्या संख्येने वेगवेगळ्या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. त्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी काँग्रेसकडे आहे. पण छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये स्थानिक काँग्रेसचे नेते काँग्रेस श्रेष्ठींचं हे दुखणं आहे ते समजून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळेच ही आघाडी लोकसभेच्या वेळेला त्या त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांपुरती मर्यादित होणार आहे आणि त्याच्यात नेहमीप्रमाणे जिथे काँग्रेस हाच एक प्रादेशिक प्रमुख पक्ष आहे, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा किंवा पंजाब, तिथे इंडी आघाडीचा काडीचाही उपयोग नाही. त्यामुळे दाखवायला इंडी आघाडी असेल पण त्यात समाविष्ट असलेले पक्ष लोकसभेला सुद्धा आपापली लढाई लढणार आहेत. कदाचित महाराष्ट्रामध्ये लाचार असल्यामुळे उबाठा शिवसेना आणि सुडे राष्ट्रवादी यांना काँग्रेसबरोबर फरफटत जावं लागेल. बाकी उरलेल्या राज्यात कुठच्याही देशाच्या इंडी आघाडी म्हणून लढाई लढली जाईल अशी बिलकुल शक्यता नाही. कारण सत्व परीक्षेत आणि अग्निपरीक्षेतच ते नापास होणार आहेत. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.